स्वाती नक्षत्रात पावसाचा थेंब. स्वाती नक्षत्रात पावसाचा थेंब शिंपल्यात पडल्यावर मोती तयार होतो. स्वाती नक्षत्रात पावसाचा थेंब शिंपल्यात पडल्यावर मोती तयार होतो. नात्याचे सुद्धा तसंच असतं. नात्याचे सुद्धा तसंच असतं. एक एक मोती गुंफत गुंफत सुंदर माळ तयार होत असते. एक एक मोती गुंफत गुंफत सुंदर माळ तयार होत असते. मोती कुठून आले हे सगळे मोती कुठून आले ते आपणास माहीत नसते. मोती कुठून आले हे आपणास माहीत नसते. पण एकत्र येऊन सुंदर मोत्याची माळ होते. एकत्र होऊन सुंदर मोत्याची माळ होते. मोती कुठून आले ते आपणास कळत नसतं. परत एकदा वाचते हे सगळं आपल्यासाठी. मोती कुठून आले ते आपणास माहीत नसते. पण एकत्र येऊन सुंदर मोत्याची माळ होते. नातं तसंच असतं. सुंदर अनामिक अप्रतिम. सुंदर अनामिक अप्रतिम. गळ्यात मोत्याची माळ सुंदर दिसते. गळ्यात मोत्याची माळ सुंदर दिसते. देवाच्या किंवा मनुष्याच्या गळ्यात असो, मनुष्याच्या गळ्यात असो किंवा देवाच्या गळ्यात असो सुंदर दिसते. मोत्याच्या माळेस गुंफून एकत्रित ठेवायला दोराला असतो. मोत्यांच्या माळेस गुंफून ठेवायला एकत्रित दोरा असतो. ओढली तर तुटून मोती विखरून जातात. नात्याची माळ पण तशीच असते. अधिक ताणले तर विखरतात आणि तुटतात. आयुष्य एकदाच मिळालेले आहे. मात्र नात्याच्या माळेला आपण जपायला हवे. धन्यवाद. आणि आता हा सगळ्यांसाठी तुम्हाला